नमस्कार, मी सुजित, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मार्केटमध्ये जी ही धमाकेदार तेजी आलेली आहे, याच्या मागचे मूळ कारण काय आहे, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आणि ही तेजी किती दिवस अशी संभव आहे, हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तरी व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी. चला तर सुरू करूया व्हिडिओला. काल डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला खूप अशा वॉर्निंग दिलेल्या होत्या. इराणला पाषाण काळामध्ये नेऊन घालू किंवा तिथे एक मनुष्यालाही जिवंत ठेवणार नाही, अशा प्रकारे बऱ्याचशा डेंजरस त्यांनी धमकी दिलेल्या होत्या. त्या सर्व काही आज माघार घेण्यात आल्या. सीज फायर जे असते ते झालेलं आहे. इराण अमेरिका दोघेही ॲग्री झालेले आहेत युद्ध थांबवण्यासाठी. त्या कारणास्तव हे मार्केटमध्ये चांगली तेजी आज आलेली आहे. आणि ही तेजी कुठपत राहील याची शक्यता खूप कमी आहे, कारण सीज फायर फक्त 2 आठवड्यापुरतं झालेलं आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा फ्रायडेला एक मीटिंग होणार आहे. त्या मीटिंगमध्ये अजून काय आउटकम येतात, कोणत्या त्यांच्या कंडिशन्स आहेत, त्या पूर्ण मान्य होतात की नाही होतात हे कळणार. त्यावेळेस जर परत काही कमी जास्त झालं, काही नाही मान्य झाल्या गोष्टी वगैरे, तर परत हे मार्केट कोसळण्याची किंवा पडण्याची शक्यता दाट आहे. परंतु आता तेवढे नाही पडणार जेवढे पूर्वी पडत होते. 1-2% पर्यंत खाली येऊ शकते. पण जर मेजर वॉर झाली, परत जास्त मेजर न्यूक्लिअर पर्यंत गेलं आता हे चघळलंय, तर मग परत हे मार्केट कोसळू शकते. पण सध्या तरी मार्केट कोसळण्याचे चान्सेस नाहीत. ही तेजी कंटिन्यू होऊ शकते जवळपास 25,000 पर्यंत. आपलं मार्केट 25,000 पासून या वॉरमुळे पडलेलं होतं. तिथपर्यंत हे मार्केट जवळपास 2 ते 3 दिवसामध्ये जाण्याचे खूप चान्सेस मोठे येतात. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी परत काही कोणते वेडेवाकडे स्टेटमेंट नाही दिले तर खूप चांगलं होईल. ट्रम्प साहेबांनी ही जे युद्ध वगैरे बाहेर काढलं, याच्यातून असं चांगलं असं तर काही झालंच नाही. त्यांना जे हवं होतं ना, त्यांचे न्यूक्लिअर स्टेशन जे होते ते खत्म केले किंवा त्यांना न्यूक्लिअर प्लांट जो आहे तो उडवला नाही. म्हणजे तिथं इराणच्याच बाजूनं हा निकाल लागलेला आहे. जवळपास इराण ज्यामध्ये जिंकलेलं आहे असं म्हणू शकतो. इराणच्या कंडिशन मान्य झाल्या आहेत, अमेरिकेच्या कंडिशन कोणत्या मान्य झालेल्या नाहीत. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की इराणच्या कंडिशन माझ्यापर्यंत पोहोचल्या, पण त्यांच्या कंडिशनचं त्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलंच नाही आणि सांगितलेलंच नाही. कदाचित त्यांच्या कंडिशन कोणत्या मान्यच केलेल्या नाहीत. पूर्ण कंडिशन जे आहेत ते इराणच्या मान्य झालेल्या आहेत. या वॉरचा चांगला परिणाम तर काही झाला नाही, परंतु दुष्परिणाम तर नक्कीच निघून आला. एक नवीन टोल आपल्याला परत भेटलेला आहे की जो जागतिक लेवलवरती चालेल आता. पूर्वी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ही सर्वांसाठी ओपन होती. सर्वजण तिथून विदाऊट चार्जेस वगैरे येणं जाणं, त्यांचं ऑइल वगैरे किंवा शिप वगैरे ट्रान्सफर होत होत्या. परंतु ट्रम्पने ही गडबड केली आणि त्या ठिकाणी आता ती जी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे ही इराणच्या कब्जामध्ये पूर्णपणे गेलेली आहे. इराण त्याच्यावरती आता टोल वसुली करणार. तिथनं ज्या शिप वगैरे जातील त्याच्यावर इराण ऑफिशियली सांगतोय की मी इथं पूर्ण हे बघणार, मी याच्याकडून टोल घेईल किंवा यांना जाऊ द्यायचं नाही जाऊ द्यायचं हे मी ठरवणार. आता हे एक नवीन टोल लागलेलं आहे, त्यामुळे क्रूड ऑइल जे हे जसं पूर्वी चालू होतं 60-65 तिथपर्यंत ते याची शक्यता खूप नाकारता येऊ शकते. 90-95 पर्यंत आलं तर ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये पण टोल वगैरे द्यावा लागेल. म्हणजे जनरली ही परिस्थिती पहिल्यासारखी नाही आहे. त्यामुळे आपण इन्व्हेस्टिंग करताना अशा सेक्टरमध्ये जास्त लक्ष देणं गरजेचं राहील ज्या ठिकाणी ऑइलचा डायरेक्ट संबंध नाही. आत्ताची जी कंडिशन आहे ह्या कंडिशन बघता इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो थोडी, परंतु जी स्ट्रॅटेजी आपली आहे, आपल्याकडे फंड्स अवेलेबल असले पाहिजे. केव्हाही मार्केट पडलं तर त्या स्ट्रॅटेजीनुसार आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता. परंतु जो वेळ होता इन्व्हेस्टमेंट करण्याचा, तो खास वेळ 2-3 दिवसापूर्वी होता, ज्यावेळेस आपण कंटिन्यू सांगत आहे की इन्व्हेस्टमेंट करा. आता जवळपास आज बँक निफ्टी आणि सेन्सेक्स यांनी 3-4% पर्यंत हाय मारलेला आहे. निफ्टीमध्ये जवळपास 1000 पॉईंटची रॅली होती. सेन्सेक्समध्ये 3000च्या आसपास होती. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बरेचपैकी रॅली होती. आणि आजचं मार्केट हे खास मेजरली बँकिंग सेक्टरनी चांगलं चालवलेलं आहे. बँकिंग सेक्टर आज चांगल्या जोशमध्ये होतं. तसंच आता उद्या पोरा वगैरे बघू कोणते स्टॉक किंवा कोणतं सेक्टर वगैरे चांगलं चालतंय, आणि त्यानुसार आपल्या इन्व्हेस्टमेंटला आपण डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी जर काही मदत वगैरे लागली तर आपण नक्कीच करू शकतो.
तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.